बाभुळगाव जहागीर येथे किरकोळ वादाला जातीय रंग, निष्पक्ष चौकशीची मागणी। अकोला सांजो तालुक्यातील बाभुळगाव जहागीर येथे 2 युवक गटांत झालेल्या किरकोळ वादाला काही समाजकंटकांनी जातीय रंग दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार जून 15 रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास बाभुळगाव जहागीर येथे 2 युवक गटांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हातापाईमध्ये झाले। हा वाद केवळ 6 युवकांपुरता मर्यादित असताना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेत तलवार व चाकूने हल्ला झाला, तसेच बुद्धविहारातील मूर्तीची विटंबना करण्यात आली, अशा खोट्या अफवा पसरवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे। एकतर्फी कारवाईचा आरोप। या प्रकरणात फिर्यादी पक्षाकडून राजकीय प्रभावाचा वापर करून MIDC पोलिसांवर दबाव आणण्यात आल्याचा दावा स्थानिक मुस्लिम समाजाने केला आहे। 33 जणांवर गुन्हे दाखल। प्रत्यक्षात वाद केवळ 6 युवकांमध्ये झाला असताना एकूण 33 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एकतर्फी अटक। पोलिसांनी केवळ एकाच गटातील मुस्लिम युवकांना अटक केली असून फिर्यादी पक्षातील दोषी युवकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। निर्दोष व्यक्तींची नावे समाविष्ट। घटनेच्या वेळी गावात उपस्थित नसलेल्या काही व्यक्तींची नावेही राजकीय दबावापोटी या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। हा केवळ 2 गटांतील किरकोळ वाद होता, मात्र याला जाणीवपूर्वक जातीय रंग देऊन निरपराध तरुणांना अडकवले जात आहे। पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी। सखोल चौकशीची मागणी। या प्रकरणातील सत्यता समोर आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि निर्दोष व्यक्तींची नावे गुन्ह्यातून वगळून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।